नमस्ते शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या. आपण शेवगा लागवड आणि तंत्रज्ञान आणि मार्गदर्शक या प्लॉटचे या ठिकाणी मॅडम आहेत, तर त्यांना काय प्रश्न विचारणार आहोत. या प्लॉटला त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केले. ताई, सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा. नमस्कार सर्वांसाठी. माझं नाव आहे मनीषा बाळासाव मिटकल, राहणार बाबुळगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9823179466. तर या ठिकाणी शेवगा लागवड आणि तंत्रज्ञान या विषयावर आपण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना हा विषय घेणार आहोत पुढे. आणि आपण एक सल्लागार आहात पीक संदर्भात. यस. तर ज्यावेळेस आपण एखाद्या पिकाला शेतकऱ्याला सल्ला देत असतो, आता या ठिकाणी शेवगा हे पीक आहे यस. आणि सुरुवातीपासून तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केले, तर तुम्ही प्रोडक्ट कुठली कंपनी आहे ते थोडक्यात सांगा. आज जी आपली जी कंपनी आहे तो ब्रँड आहे आपला इंडिया ग्रो. हा जबरदस्त असा ब्रँड आहे आणि तो जो ब्रँड आहे तर तो रासायनिक नसून तो ऑर्गेनिक आहे. तर ही कंपनी आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात कुठल्या ठिकाणी औषधं पुरवू शकते? यस, आपली कंपनी ऑल भारतामध्ये प्रोडक्ट देऊ शकते आणि आपली जी कंपनी आहे ते ऑल सगळी भारतातलीच आहे. हा महत्वाचा विषय आहे. यस. आता ही शेवगा लागवड आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्याला तुम्ही सुरुवातीपासून मार्गदर्शन केले. यस. तर सर्वात लागवडीच्या संदर्भात विषय असा येतो शेतकऱ्यांसमोर की ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो यस. त्यावेळेस पासून मार्गदर्शन द्यावं लागलं पाहिजे. हो, बरोबर. तर प्लांटेशन सुरुवातीपासून मार्गदर्शन कसं केलं जरा थोडक्यात सांगा. बघा, आज काय आहे, सर्व शेतकऱ्यांना म्हणजे काय हा शेवगा पीक आहे याबद्दल तर मी बोलेनच, पण आपण अनेक शेतकऱ्यांना जर सांगायला गेलो तर आपली ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत. तर शेतकऱ्यांचा जो कल आहे तर पूर्ण रासायनिक वरती. शेतकरी लगेचच बोलू शकतो नको, बरोबर का? की आम्हाला जे शेतकऱ्यांनी जी सवय लागलेली आहे ना तर ती ऑल सगळी रासायनिकची लागलेली आहे. रासायनिक विषय आपण बोलला. यस. रसायनाने सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशातील वाटोळे केले, जगातल्या शेतकऱ्याचे वाटोळे केले. आज जी सगळे जे काही आजार आहेत, कॅन्सर, बीपी, शुगर, थायरॉइड जे काही असेल तर ते सगळं जे आपण केमिकलचा जो आहार खातो ना त्यामधून हे चालू झालेलं आहे. बरं, ठीक आहे. आता या कंपनीकडं ज्यावेळेस आपण प्रोडक्ट शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण देतोय यस. त्यावेळेस देण्याची प्रोसेस कशी राहते ते सांगा जरा सर. आपण शेतकऱ्यांना पहिल्यांदा जातो, त्यांचं पीक पाहणी करत असतो. आज त्या पिकाला कुठल्या गोष्टीची गरज आहे हे पण सांगत असतो. त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना बोलतो की तुमचा एखादा प्लॉट बघू शकता. तुमच्याकडं 2 एकर असेल तर आमचं एकाच एकराला प्रोडक्ट वापरा आणि तुम्ही याच्यातून फरक काय दिसतो हे बघू शकता. तर या शेतकऱ्याकडे आला, हे आता शेतकऱ्यांचं तुम्ही नाव सांगा जरा. हे शेतकरी यस, हे शेतकरी जे आहेत तर ते पूनम सुनील पराडे. आता हे आपण माझ्या मैत्रिणीच आहेत. या पण बोलत होत्या की नको मॅडम, आज शेवगा हे पीक जास्त नाजूक आहे, आज आपल्या ह्या प्रोडक्ट वरती येऊ शकणार नाही, पण चालेल म्हटलं, काही हरकत नाही, आपण सक्सेस तर करून दाऊयाच. बरं, ठीक आहे. आता प्लांटेशनचा विषय होता. आपण फाउंडेशन पासून सर्व शेतकऱ्यांना माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या प्रोडक्टचा काय नक्की फायदा त्यांना झालाय ते सुरुवातीपासून सांगणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस ड्रेंचिंगचा विषय येतो, प्लांटेशन करतो, त्यावेळेस आपण नक्की काय केलं, ते प्रोडक्ट कुठलं यस. बघा, आज आपण जे आहे ना, ज्यावेळेस पीक सगळ्यात महत्वाचं मी बोलेन की आज आपल्या जमिनीची सुपीकता हे सगळ्यात गरजेचे आहे. तर आज आपण जे कुठलंही पीक लावतो अथवा जमिनीची मेहनत करत असतो त्यावेळेस आपण जमिनीतून एक आपलं प्रोडक्ट देत असतोय. तर ते कुठलं असते तर ते पण मी थोडंसं सांगू शकते. बघा, ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस आपण हे सुपर भूवस्त्र हे खत म्हणून उपयुक्त नाहीये, पण हे जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतं. तर आज आपण ह्या शेवगा या पिकाला स्टार्टला दिलं होतं. स्टार्टला सर्वसाधारण किती दिवसांनी दिलं ते? ज्यावेळेस रोपं लावतो आपण, यांनी रोपे आणलेले होते, बिया नाहीत लावलेले ह्या. तर ज्यावेळेस आपण गल घेतो रोप लावण्यासाठी, तर त्या जी गल घेतो त्यामध्ये आपण एका झाडाला 5 ग्रॅमनी हे आपलं ऍड केलेलं आहे. बुरशीचं काम करते का? हा, करतं. बुरशी येऊन देत नाहीये. आता हे एक प्रोडक्ट झालं, प्रामुख्याने तुम्ही सुरुवातीला हे प्रोडक्ट वापरले. आता परत त्यानंतर पुढे विषय येतो, प्लांटेशन झाल्यानंतर ग्रोथ ज्यावेळेस झाड पकडतं त्यावेळेस पुढे कुठलं प्रोडक्ट वापरले या प्लॉटला? बघा, आता सगळ्यात महत्वाचं की झाडाचा ग्रोथ गरजेचा असतो. ही झालं जमिनीची सुपीकता. आज आपण जे म्हटलं, तुम्ही एक प्रश्न विचारला होता मला की बुरशी, बरोबर का? तर जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहेत. बर. तर आज आपण हे जे आहे सुपर भूवस्त्र हे जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतं. जसं जमिनीची जर रोगप्रतिकार शक्ती जर चांगली असेल ना तर झाड ही चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. बरं, ठीक आहे. आता फर्स्ट टाइम तुम्ही हे वापरलं प्रोडक्ट. यस. आता सेकंड टाइम पुढं किती दिवसांनी सर्वसाधारण दुसरा डोस कधी दिला याला?
बघा, आज आपलं जे शेतकऱ्यांचं जे एक विषय असतो, कुठलंही पीक आपण जर लावतो तर एक दिवस झालं रोपं लावून की दुसऱ्या दिवशी आपण मुळी चालण्यासाठी ह्युमिक म्हणून जे आपण मार्केटचं जे घेतो ना, त्या ठिकाणी आपण आपलं हा मुळीचा विषय नाही हा मुळीचा जे काही ह्युमिकची जी ड्रिचिंग घेतली जाते ती न घेता आज आम्ही या शेवगा या पिकासाठी आपलं ऑलिप सुपर 16 आणि एम आय स्प्रे प्लस हे दोन्ही मिळून आपण एवढ्या एक पाऊण एकराचा हा प्लॉट आहे त्याच्यासाठी हे 200 लिटर पाण्यासाठी आज आपण यूज केलेला आहे. एक बॅरल साठी 200 लिटरच्या हे प्रमाण आहे. हो यस. हे यूज केलं. तर आता ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर प्लॉट साधारण किती महिन्याचा होता? हा हे जे होता ना ज्यावेळेस आपण लावलं होतं रोपं कसं असतात अगोदरचीच तयार असतात. बर. रोपं लावून झाले की आपण हे दुसऱ्या दिवशी याची ड्रिचिंग घेतलेली आहे. बर. तर हे नुसतं मुळीच चालवायचं काम करत नाहीये, बर. तर हे झाडाचा ग्रोथ करण्यास मदत करतं. म्हणजे बर. की आपलं हे एकच प्रोडक्ट एकच काम करत नाहीये. मग त्या आता पद्धतीनं हे ग्रोथ प्रोडक्ट पण तुम्ही दिल्यानंतर प्लॉट किती दिवसाचा होता? हा प्लॉट म्हणजे माझी जी स्टार्टिंग झालं तर ते 15 दिवसाचा प्लॉट होता. बर ठीक आहे. आता 15 दिवसाचं नियोजन झालं, अर्थात सुरुवातीपासून 1 महिन्याचं नियोजन झालं. येस. 1 महिन्याचं नियोजन ज्यावेळेस येतं आपले ज्यावेळेस हे ड्रिचिंग करतो तर बाकीच्या ज्या रासायनिक जे काही ड्रिचिंग घेत असतो आपण बर. तर त्या 3-4 दिवसाला घ्याव्या लागतात. बर. पण आज आपली ऑर्गॅनिकचं एकच खासियत आहे, जर तुम्ही ऑर्गॅनिक जर यूज करत असाल तर आज केलेले ड्रिचिंग हे तुम्हाला 15 दिवस आपल्या जमिनीमध्ये काम करत असते. पुढे विषय येतो आता ज्यावेळेस आपला 1 महिन्याची बाग होती येस. आणि त्यानंतर पुढील कळी याला निघायला सर्वसाधारण किती दिवसापासून चालू होते? आपल्याला कळी काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची की लगेचच कळी नाही काढली पाहिजे. आपण पुढे मध्यंतरी काय केलं? हा तर आपल्याला 2.5 फूट ते 3.5 फुटापर्यंत आपल्याला शेवग्याची एक शेंडा मारणी असते. म्हणजे आपल्याला त्याला फुटवे काढणं गरजेचं असतं. बर. आज तुम्ही बघू पण शकता प्लॉट म्हणजे की त्याचा पहिला टप्पा कशा पद्धतीने आपण यूज केला फुटव्याचा विषय निघाला तर या Yes. बुडापासून आता बघा इथं तुम्ही नक्की काय केले दाखवा बरं जरा. या जरा इकडे बघा त्याची माहिती द्या थोडस जरा. 1 मिनिट हा. की सगळ्यात महत्वाचं आपण लागवड झालं रोप फास्ट येत असतं, हा. 1 महिन्यापर्यंत येतं, हा. उंची पण जास्त होते. पण हा. ज्यावेळेस आपण पहिला टप्पा जो असतो ना हा. तो 2.5 फुटावरती शेंडा मारलेला आहे. बर 2.5 2.5 फुटावर ज्यावेळेस आपण शेंडा मारतो ना त्यावेळेस आपल्याला जी काही फुटव्यांची संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे की 8 म्हणजे लिमिटेड मध्ये किती पाहिजे फुटवे? हा कमीत कमी 7 ते 8 असू शकतात. तेवढेच पाहिजे, जास्त नकोय. जास्त फुटवे धरायला नको आहेत. आणि पुन्हा जे काही फुटवे फुटतात नंतरचे पण तर त्यावेळेस पण आपण जे ही फुटवा निघलेला आहे पुन्हा पण एक आपण 2.5 ते 3.5 फुटापर्यंत दुसऱ्याही टप्प्यातला एक शेंडा मारू शकतो. तर आता या ठिकाणी या झाडाकडे बघून मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. येस. हे जे पान आहे याचं त्या पानाची जाडी आणि रुंदी या सर्व गोष्टी एकदम आकर्षक आहेत आणि बघण्यासारखी. हे महत्वाचा विषय सांगा बरं जरा. येस. सगळ्यात महत्वाचं की आपलं एकच मिनिट काय होतंय शेवगा लागवड आपण ज्यावेळेस करतो का नाही त्यावेळेस हा महत्वाचा विषय आहे पानाची रुंदी. आपलं जे काय ऑलिप सुपर 16 जे आहे हे प्रोडक्ट तर पानामधलं अंतर पानाचं ग्लेजिंग वाढवण्यास मदत करतं. तर आमचं हे ऑलिप सुपर 16 त्यामुळे आज तुम्ही बघू शकता आज माल तर झाडावरती आहे. जितकं पानामधलं ग्लेजिंग असेल तितकी तुमची फुलधारणा चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवसांनी दिले साधारण? हे 15 दिवसांनी आपण ड्रिचिंग साठी ऍड केलेलं आहे प्रत्येक 15 दिवसाला. आणि आपली फवारणी आज आपण ग्रोथ हा झाला जमिनीतून मुळीची वाढ तर वरून पण झाली पाहिजे. तर आज आपण आपलं ग्रोमॅजिक ॲडव्हान्स आणि एम-आय स्प्रे याच्या आपण फवारण्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी. बरं आता पुढे जाऊन विषय येतो आपण एखाद्या प्लॉटला ज्यावेळेस आपण सल्ला देतो त्यावेळेस शेतकरी हे विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक असतं. तर शेतकरी ज्यावेळेस विश्वासात घेत आपल्याला या सर्व गोष्टी प्रोडक्ट करावं लागते, विक्री पण आपल्या मालाची करायला लागते कंपनीची. या सर्व गोष्टी करत असताना काय तुम्हाला अडचण जाणवते का? अजिबात नाही जाणवत. सगळ्यात महत्वाचं का तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना एकच सल्ला सांगते, जर प्रत्येक शेतकऱ्याकडे आज कितीतरी एक विचार केला तर 2 एकर 3 एकर क्षेत्र असू शकतं. ज्यावेळेस तुमच्याकडे 3 एकर क्षेत्र असेल तर आमची फक्त प्रोडक्ट एकाच एकराला यूज करा आणि त्यामधून आमची एक एम-आय स्प्रे ग्रोमॅजिक आणि ऑलिप सुपर 16 हे जर एखाद्या शेतकऱ्याने जर यूज केलं ना तर त्या शेतकऱ्याला एक 4थ्या दिवशी अनुभव दिसतो. त्या शेतकरी 100% समाधानी असतो. आता या शेतकऱ्याने तुमचं कळीच्या वेळेस एक प्रोडक्ट वापरलं म्हणून सांगितलं यांनी मग मुलाखतीत. कळीच्या वेळेस तुम्ही काय वापरलं जरा बोला. आम्ही कळीच्या वेळेस ग्रोमॅजिक आणि एम-आय स्प्रे याची फवारणी केली होती. तर कळी आमची
कसलीच गळती झाली नव्हती कळीची. हा म्हणजे तर अर्थात कळीसाठी तुम्ही हे प्रोडक्ट वापरले. येस, बरोबर. आणि बघा, सर्वात महत्वाचं की आज शेतकरी बांधवांना मी सांगेल, आज शेवगा पीक ज्याच्याकडे आहे हं. त्यांना एक महत्वाची सूचना की आपल्याकडे भरपूर मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट आहेत, भरपूर तुम्हाला कळी काढून दिली जाईल, पण ते टिकवून ठेवण्याची क्षमता नाहीये. पण आज आमच्या ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे मध्ये टिकवण क्षमता आहे. आणि सर्वात महत्वाचं की आज आपलं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे जे आहे ना, आज आपण केमिकलचे हात घेत असतो, तर आपल्याला परागीभवन होण्यासाठी म्हणजे कळी जे लाभते ह्याच्यात 2 प्रकारच्या कळ्या असतात, एक नर आणि मादी. तर मादी कळीमध्ये रूपांतर करण्यासाठी आज आमचं हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि MI स्प्रे. आता कळीचा विषय निघाला. Yes. या ठिकाणी या झाडाला आपल्याला इथं शेंड्यात कळी आलेली दिसते, तर Yes. कळीविषयी थोडक्यात सांगा जरा. हे कळीचं महत्व माहिती सांगा जरा थोडक्यात. बघा, कळी जी असते ना, तर कळी हे 2 प्रकारची असते. मी आता बोलूनच गेले हां. की नर आणि मादी. बरं. तर नर कळी जरी जास्त असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. बरं. पण आज आमचं MI स्प्रे प्लस मधमाशी आकर्षित करतं 2 किलोमीटरवरच्या अंतराची. आज प्लॉटमध्ये आपण मोहळ ही बघू शकाल का, तर 3-4 मोहळे या प्लॉटमध्ये आहेत. हा, पाऊण मधमाशा एकर. पण दिसतायत. Yes. बघितलं मी आता येतानाच आपल्याला Yes. एक मधमाशाचं पोळ दिसलं त्या ठिकाणी. येस, म्हणजे तुम्ही जर केमिकलचं हात फवारण्या घेत असाल हायेस्ट, तर ती हानिकारक असू शकतात आपल्या फुलांसाठी. जर तुम्ही जास्त पॉवरचे जर हात फवारणी घेताय तर तुमची ही फुलगळती आहे ना, तर ती होऊन जाते. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटमध्ये आहे, शेवगा लागवड आणि तंत्रज्ञानाविषयी आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याला शेंगा लाभलेल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे Yes. आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळे. येस. तर आपण नंतर त्यांना आता विचारूया, ज्यावेळेस आता विषय असतो आणखी मी पुढं एक बोलेन. पुढं जाऊन थांबा एक मिनिट. आपण प्रोडक्ट या ठिकाणी आता हे आपले वापरताय या Yes. प्लॉटला आणि आतापर्यंत वापरताय. या शेतकऱ्याने आता मग आपल्याला सांगितलं की आमचं या ठिकाणी प्रोडक्ट वापरल्यामुळे पाऊण एकरात 3 टन उत्पादन 2 टन निघालंय येस. आणि आता अजून 3 टन अपेक्षा आहे, म्हणजे पाऊण एकरात साधारण 5 टन उत्पादन या ठिकाणी निघतंय हो. तुमच्या या प्रोडक्टमुळे. येस. तर अजून तुम्हाला काय सांगायचं म्हणत होतं जरा मला एक बोला. महत्वाचा मुद्दा बोलायचा होता, की बघा, आपण हे फुल भरपूर फुलवू, काही हरकत नाही, औषधं सोडू, फवारणी करू, पण त्या टिकवून ठेवल्या पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस फुल फुलतं ना, त्यावेळेस बुरशी येत असते याला. तर त्यावेळेस आपण फुलावरती पण बुरशी येते? होय, फुलांवरती पण बुरशी येते. आणि ती जर बुरशी असेल तर प्लॉट सक्सेस होऊ शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण असू बघा, शकतं. शेवगा लागवड आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्याची माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने आता यांनी सांगितली Yes. सांगतायत. तर बुरशीचा विषय निघाला तर काय करतात बुरशीसाठी, काय करायचं? बघा, आज मार्केटमध्ये अनेक बुरशींचे प्रकार म्हणजे औषध असतील, पण आपल्या इंडिया ग्रो या ब्रँडचं आपलं MI प्राऊड म्हणून 128 प्रकारच्या बुरशांवरती काम करतं. हे जबरदस्त असं प्रोडक्ट आहे ना. आणि ह्याच प्लॉटला आज आपण बघू शकता, हा प्लॉट 4.5 महिन्यामध्ये चालू झालेला आहे 4.5 लागवडीपासून. आणि जर शेतकऱ्यांना जर जुलै महिन्यामध्ये जर लागवड करत असतील तर पूर्ण तिथून पुढे पावसाळा चालू असतो. तर आता बरं का, आता आपण ह्या प्लॉटसाठी हे सर्व प्रोडक्ट वापरले येस. आणि आता हे जर तोडा चालू आहे हे आपल्याला दिसतंय. हो. अतिशय आकर्षक पद्धतीने अशी शेंगा आहेत. ताई हो. जरा शेंगा दाखवा. ह्या शेंगाची विक्रीसाठी कुठल्या शेंगा कशा लागतात त्याची थोडी माहिती द्या जरा. विक्रीसाठी शेंगा बघा अशा पद्धतीच्या शायनिंग शेंगा लागतात. हं. तर आम्ही इंडिया ग्रो या ब्रँडचे प्रोडक्ट ग्रो मॅजिक ह्याची फवारणी केली आणि ओलिप सोडलं, तर भरपूर छान पद्धतीच्या शेंगा अशा ग्लेजिंग शायनिंग, कोणच म्हणत नाही की ह्या शेंगा अशा ऑर्गॅनिक असतील. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता या बघा. शेंगाचं बघूया, ग्लेजिंग आणि शायनिंग या सर्व Yes. गोष्टी येतात त्यांनी सांगितलं हो. शेतकऱ्याने. तर तुम्ही सांगा जरा याचं कसं बघा, मला एकच मुद्दा एक आवडतो ह्याच्यातला. प्रोडक्ट आपले वापरले आहेत म्हणून हा. व्यवस्थित सांगा जरा. आज आपलं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स जे आहे ना प्रोडक्ट, हा. तर सगळ्यात महत्वाचं की ते एकच कार्य करू शकत नाहीये. झाडाचा ग्रोथ करेल, कळी काढेल, टिकून ठेवेल आणि फळामध्ये रूपांतर करेल, तर ते तेवढंच करू शकत नाही. तर आज हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत दादा आज आपली. तर हे सगळ्यात महत्वाचं की याची चव टिकवून ठेवण्यास मदत करतं. आज आपलं हे प्रोडक्ट, आज शेवग्याची चव कशी असते, शेवगाची चव तर छानच असते छान ना, असते हे ना, पण आरोग्याला पण तुम्ही आपले छान आहे. मार्केटची जर खाल्ली ना तर त्याला टेस्ट नसते. हा, नाही पण नाही, ही taste जी आहे नसते, ना, रसायन वापरून खाल्लेली राईट taste राईट, असणार. मग हे जी आहे ना, ह्याची टेस्ट आणि आज ह्यांचा जी माल जी जातो ना तो मॉलला जातो, तर मागणी जास्त आहे. ही खासियत आहे आज आपल्या प्रोडक्ट. मागणी जास्त आहे येस. हा विषय निघाला. या शेतकऱ्याचा मालाची मागणी तुम्ही जास्त आहे म्हणून सांगता. तर येस. ह्याची खासियत आहे, याला दर सर्वसाधारण रसायन वापरून ज्यांनी शेती केली त्यांना आणि या दरात किती तफावत आहे आज?
कमीत कमी 50 ते 60 रुपयाचं मार्केट जास्त राहू शकतं. बरं 50 ते 60 Quality. रुपये हो. आणि खर्चाचा विषय निघाला आणि- या शेतकऱ्यांनी मग आपल्या या मुलाखतीचे आपण भाग 1 आणि भाग 2 Yes. असे पार्ट करणार आहोत. यस, तर त्यांनी त्यात काय सांगितलंय की आपला खर्च साधारण 45,000 रुपये आतापर्यंत झाला. खर्च झाला. तर एकदम कमीत कमी खर्चात तुम्ही इतकं ज्यादा विक्रमी उत्पादन तुमच्या प्रोडक्टने शेतकऱ्याला दिलंय. यस. तर अजून तुम्हाला कंपनीविषयी थोडक्यात तुमचे अजून वगैरे काय सांगायचं आहे? बघा, आज आपण जे आहे ना, आज जे जमिनीची पोत सुधारण्यासाठी आपली प्रोडक्ट काम करतात. आज आपण काय करतोय, एखाद्या शेतकऱ्यांनी जर उत्पन्न ह्यांचं 5 टन निघलं तर दुसरा शेतकरी काय म्हणतो, रासायनिक आपण जास्त यूज केलं पाहिजे, 2-4 पिशव्या जास्त जर ऍड केल्या तर उत्पन्न चांगलं भेटू शकेल. ते चुकीची पद्धत आहे. सगळ्यात महत्वाचं मी बोलेन, आज आपली प्रोडक्ट जे आहेत ना ऑर्गॅनिक आहेत, कमी खर्चामध्ये 20 ते 25% उत्पन्न वाढवू शकतात. हे खासियत आहे आता आपल्या ह्या प्रोडक्टची. प्लॉटला तुम्ही जवळजवळ या ठिकाणी मला 4 ते 5 प्रोडक्ट दिसत आहे आज आणि या आपल्या कंपनीची 9 प्रोडक्ट आहेत. 9 प्रोडक्ट Yes. आहे. उर्वरित प्रोडक्टची हा माहिती बघा, सांगा आज जरा. आपलं ह्या 5 ची दिली तुम्ही माहिती. आता ही 5 प्रोडक्टची मी माहिती दिलेली आहे. आज सगळ्यात महत्वाचं की आज आपला पाण्याचा पीएच महत्वाचा आहे. जर आज आपण फवारण्या करतो पण पाण्याचा पीएच जर मेंटेन नसेल तर रिझल्ट येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आमच्याकडे आज मॉडिफाय नावाचं एक प्रोडक्ट आहे. आज व्हायरस, आज केळी बागायतदार असू द्या, कुठलीही असू द्या, तर व्हायरस हा कंट्रोल होत नाही. तर आज आमच्याकडे ती MI व्हायरस म्हणून प्रोडक्ट आहे. आज आळीचा जास्त अतिरिक्त म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे. आज मकाई पीक आहे. बरं. तर लोक 2-2, 3-3 फवारण्या घेतात आणि सगळ्यात महत्वाचं की जास्त केमिकल आळी मारण्यासाठी आता वापर आपण या करतात. शेवगा पिकासाठी ही प्रोडक्ट आपली वापरली. Yes. तर उर्वरित कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरता येतात? ऑल जेवढी आज आपली हे काही भूमी आहे, जमीन आहे, बरं. तर त्या जमिनीवरती जेवढी पिकं पिकतात त्याच्यासाठी आज आपल्याकडे ती प्रोडक्ट आहेत. बरं, आता ही नवीन जे आपण आता हे प्रोडक्ट तुमची कंपनीची जे वापरतो आणि या Yes. कंपनी तुमची चांगलं काम करते असं Yes. दिसतं. ह्या परिसरात तुमचे कस्टमर साधारण किती आहेत आपले? माझे कस्टमर कमीत कमी आता 250 प्लस आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय. बरं. आणि आज कंपनी हे नवीन कंपनीचं ओपनिंग आहे 2013. आज कंपनी जर तुम्ही बघितलं गुगलला जरी सर्च केलं तर 1 नंबरला कंपनी दिसेल. हा, आज आपल्याला. शेतकऱ्याला हेच मला सांगायचं होतं Yes. की ज्यावेळेस आपण नवीन तुम्ही बाजारपेठ आज करतो, आपली प्रोडक्ट ना, तुम्ही आज गुगलला जरी आपली प्रोडक्ट सर्च केली ना तर तुम्हाला ऑल डिटेल्स डीप मध्ये माहिती भेटेल. तर शेतकरी मित्रांनो बघा, ही प्रोडक्ट अत्यंत छान आहेत आणि या शेतकऱ्याला इतका फायदा याचा झालेला आहे. ह्या शेवग्याची ग्रोथ बघून घ्या तुम्ही. या सर्व फक्त 45,000 या शेतकऱ्याला 6 लाखाचं उत्पादन या ठिकाणी मिळालंय आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या शेंगा आहेत. बघा तुम्ही, जिकडे बघल तिकडे शेंगाच आहे आणि 40% याचं कटिंग झालेलं आहे. तरी हे 60% शेंगा आहेत आणि हे 6 टन म्हणतायत पाऊण एकरात, पण मला तर असं वाटतं या ठिकाणी जास्तच उत्पादन निघेल. आता नंतर पुढे जाऊन तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो. येस. आता या कंपनीचे प्रोडक्ट 250 कस्टमर तुम्ही या ठिकाणी जोडले. हो. तर कस्टमर इतक्या प्रमाणात औषधं तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांच्याकडे पोच करता वगैरे काय? आज आम्ही शेतकऱ्यांचा कॉल आला की आम्ही जातो, स्वतः फील्डवरती असतो, स्वतः प्लॉट बघणे, त्या प्लॉटला कुठल्या आज आपल्या प्रोडक्टची गरज आहे ते शेतकऱ्यांना सांगून प्लॉट बघूनच आम्ही प्रोडक्ट देतो. तर एकंदरीत आता सर्वात शेवटी तुम्हाला जाऊन एक असा विषय विचारतो, सुरुवातीपासून सर्व प्रोडक्टची जरा नावं सांगा. सर्व तुम्ही Yes. 9 प्रोडक्ट सांगताय ना तुम्ही? Yes, बरोबर. 9 प्रोडक्ट बघा. नाव सांगा. आपलं सुपर भूअस्त्र, ऑलिप सुपर 16, ग्रोमॅजिक ॲडव्हान्स, MI स्प्रे प्लस, MI व्हायरस, MI वीर, MI सिट्रा, MI प्राऊड आणि मॉडिफाय, अशा पद्धतीचे आज आपल्याकडे ती प्रोडक्ट आहे. बरं, तुम्ही ह्या प्रोडक्टची सर्वतर माहिती या ठिकाणी सांगितली येस. आणि ह्या प्लॉटला अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन तुम्ही केलंय हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतंय. येस. अगदी सुरुवातीपासून मुळीचा विषय निघाला, त्यानंतर आपण या गोष्टी सांगितल्या किती फुटावरून या ठिकाणी तुम्ही ह्या कटिंग वगैरे या बोर्डापासून इथे फुटे किती असले पाहिजेत 7 ते 8 असले ही पण पाहिजे. माहिती या ठिकाणी तुम्ही Yes. दिली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही बाग या शेतकऱ्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फुलवली आणि यांना 6 लाखाचं पाऊण एकरात उत्पादन हो. आज बघा. मिळवून दिलंय. येस. बघा, मी एक बोलेन हा. सगळ्यात महत्वाचं की आज आपण जे आहे तर आज आपला नदीकाठ पाण्याचा भाग आहे. तर आज आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं की काय होतं, पाणी किती द्यावं आपल्या पिकांना, आपल्या जमिनीला, त्या पद्धतीनं पण प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडंसं की डीप मध्ये गेलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. काय झालंय, आज आपल्याकडे ऊस लावतात, पाणी जेवढं पाहिजे तेवढं सोडून देतात, तर ते चुकीची पद्धत आहे. बरं, तर अनेक शेतकऱ्यांकडे तुम्ही जाता, दररोज गाठीभेटी Yes. होतात. शेतकऱ्यांचे अनुभव म्हणून आजचा शेतकरी काय बोलतो सांगा बरं जरा. मी शेतकरी बोलतो, या विषयावर 1 मिनिट मनोगत सांगा. येस. बघा, आज शेतकऱ्यांचं काय आहे की बाबा तुमची प्रोडक्ट तर आज आपली 1 नंबरला आहेत. लोकांना कसं झालंय, तोंडपाठ झालंय की 10-26 द्या, 19 द्या, DAP द्या, काय द्या, म्हणजे ऑल किन जे नाव पाठ आहेत तो शेतकरी
बोलू शकतो की माझ्या पिकाला ते गरज आहे, पण नाहीये. आज जे आहे ना, आज आपण जे आहे ना केमिकलचा जास्त वापर करून आज आपल्या शेती जमिनी ह्या बिघडवल्या. नापीक केल्यात. आणि जेवढी पहिली जी आज बघा या बाबळगावमध्येच पहिलं उत्पन्न निघत होतं 100 टनांनी ऊसाचं उत्पन्न निघत होतं, पण आज ह्या बाबळगावमध्ये 70, ऊसाचं average 75, खाली आलं. 80 हेच अवरेज आलंय. का तर आपण जेवढी पाहिजे ना जमिनीला जेवढं आवश्यकता आहे तेच टाकलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण टाकायला लागलेलो आहे. का तर एखाद्याचा जर 100 गेला असता तर त्यांनी जर 20 पोती टाकली असतील तर दुसरा म्हणतो आपण 25 टाकू आणि 5 म्हणजे 105 टन उत्पन्न काढू. तर ते सगळ्यात महत्वाची की चुकीची पद्धत आहे. आज आपली ही प्रोडक्ट आहेत ना की सगळ्यात महत्वाची की 100 ग्रॅमचाच पाऊच आहे, पण आपली जी मार्केटचं जी काही रासायनिक आहे ना त्या 100 किलोला पाठीमागे टाकण्याचं काम हे करू शकतं. तर आता बघा शेतकरी मित्रांनो, या मॅडम यांनी सर्व इतकी तर माहिती छान दिलेलीच आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती उपयुक्त पडेल अशी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेली आहे. सर्वात शेवटी जाऊन तुम्हाला एक असा विषय येतो की ज्यावेळेस शेतकरी शेती करतात, तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी जाताय, गाठीबिटी घेताय, यस तर ज्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या घरी वातावरण माहोल असा असतो एक तर तुम्हाला बघायला मिळतोय. यस तर शेतकऱ्याचं एकंदरीत विषय असे आहेत बरेच की शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या पण तुम्ही जाणून घेत असता. बघा. तर काय अडचणी नक्की काय सांगतात शेतकरी? यस बरोबर. शेतकरी काय सांगतात बाबा, हो का आज हा मॅडम आलाय, तुम्ही मान्य आहे प्रोडक्ट खूप छान आहेत, पण सगळ्यात महत्वाचा पैसे नाहीत, बरोबर का? हा एक हा, महत्वाचा हा. मुद्दा बरं, असतो का. तर मी ही शेतकरी कुटुंबातूनच आहे. बरं. तर हा विषय मांडतात शेतकरी. तर का शेतकऱ्यांचं काय झालंय, रासायनिकला पैसे जास्त उत्पन्न कमी, बरं. त्यामुळे तो शेतकरी कर्जात चाललाय सगळा. एक विचार जर केला तर शेतकऱ्यांनी काय आज ही आपली जी आहे ते नॅनो टेक्नॉलॉजी आहे सगळ्यात महत्वाचं की आज नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे बघा आणखी 5 वर्षांनी आज प्रत्येक शेतकरी आज आपला हा इंडिया ग्रो हा ब्रँड 100 नाही तर 1001% वापरणार आहे. का तर आज जे काही मी एक बोलेन की आज जे आजार वाढल्यात ना तर ते रासायनिक. तर आज आपण जे काही करतोय ना एक देश सेवा करतोय एक विचार केला तर. बरं, बरं, ठीक सगळ्यात आहे. महत्वाचं मी बोलेन हां. का तर आज आपण जे खातोय आज आपलं उत्पन्न जास्त निघतंय ह्या गोष्टीवर आपण नाही बोलायचं. का तर आज आपण बघा सगळ्यात महत्वाचं की आपण आपल्या हातून जे चांगलं पिकतंय कमी होऊ द्या, उत्पन्न भेटू द्या, पण आपलं जी काही पीक आहे ना तर ते दुसरी जी आज हे खाणारे खाद्यपदार्थ आहे आज आपला. बरं, आज बरं. आपला उदरनिर्वाह पूर्ण म्हणजे की जे पिकतंय त्याच्यावरच तर विकलं तरच एकंदरीत भागू शकतं. एकंदरीत तुम्हाला हे सांगायचंय की रसायनावर आपण जोर देऊ नये आज आणि आपण ऑर्गॅनिक organic पद्धतीने वरती चाला वाढलं आणि पाहिजे. आपली कंपनी ऑर्गॅनिक आहे यस यस ती खतं वापरा. फक्त 45,000 6 लाखाचं उत्पादन मी काढून देऊ शकतो आणि माझी कंपनी पण काढून देऊ यस शकते यस हे यस तुम्ही या ठिकाणी सांगताय. तर हे बस. शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांना सर्वात शेवटी एक आता अजून प्रश्न विचारूया. तुम्हाला या मॅडमनी सर्व मार्गदर्शन केलं, तुमच्या प्लॉटला 6 लाखाचं उत्पादन 45,000 काढून दिलं, हो, याबद्दल हो. तुम्हाला काय बोलायचं? खरंच सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की इंडिया ग्रो हा ब्रँड खूप छान आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे, त्यांनी यूज करायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांना समजणार नाहीये की आपल्या शेतीत किती कमी खर्चात उत्पादन जास्त पद्धतीने निघतं या. तर सगळ्यांनी वापरावेत अशी माझी तर बघा शेतकरी विनंती मित्रांनो, आहे. ह्या शेतकऱ्यांनी अत्यंत या ठिकाणी कमाल केलेली आहे. हा ब्रँड वापरला आणि 45,000 6 लाखाचं उत्पादन यांना Yes, दिले yes, तुम्ही yes. आणि यांच्या घरात 6 लाख रुपये मिळवून देताय. Yes, तर बरोबर तुम्हा आहे. दोघांनाही या ठिकाणी आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो आणि अतिशय उत्कृष्ट माहिती दिली याबद्दल तुम्हाला नमस्कार. Thank you. नमस्कार.